हेडलाईन्स नंतर एक खास रिपोर्ट पाहूयात। विद्यार्थी आंदोलनाच्या 26व्या दिवशी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं। 28 जून पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। त्यांची आणि सीजेपीच्या अभिजित दिपकेंची मागणी होती नीट पेपर फुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावे अशी। मात्र सोमवारपासून या मागणीकरता आक्रमक आंदोलन झालं, त्याचं लोण देशभरात पोहोचलं। शुक्रवारी मात्र सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं। पण प्रश्न उपस्थित झालाय, जर त्यांनी उपोषण सोडलं तर आंदोलनाचं काय? ज्या मागणीकरता उपोषण सुरू झालं ती मागणी मान्य झाली आहे का? पाहुयात गेल्या 26 दिवसातल्या या आंदोलनाचा एक सविस्तर आढावा। गुरुवार मध्यरात्र ही देशातल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरली। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकारवर नाराज विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात महत्त्वाचं होतं ते सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण। तेच उपोषण सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनी सोडलं ते गुरुवारी मध्यरात्री 12:32 त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली। उन्होंने लिखकर आश्वासन दिया है, एक तो ये कि जो हमारे विद्यार्थी और युवा जंतर मंतर पर शांतिपूर्ण आंदोलन कर रहे हैं या जो 20 जुलाई को संसद चलो में भाग ले रहे थे, उन पर कोई कानूनी कार्रवाई FIR इत्यादि नहीं करेंगे। ऐसा बहुत होता है ऐसे आंदोलनों में, तो ये हमने आश्वासन लिया है कि ऐसा कुछ नहीं किया जाएगा। मात्र हे उपोषण सोडण्यापूर्वी गुरुवारी मध्यरात्री केंद्र सरकार दरबारी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्याही अवघ्या 88 मिनिटांत। गुरुवारी रात्री 11:04 केंद्र सरकारनं एक मोठा प्रशासकीय फेरबदल केला। शिक्षण सचिव विनीत जोशींची बदली केली आणि नरेश पाल गंगवार यांची नवे शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली। गुरुवारी रात्री 11:10 पेपर लीक प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली। दिल्ली राऊज अव्हेन्यू कोर्टात याबाबत सुनावणी होणार आहे, तर न्यायमूर्ती अनुग्रोवर बालिगांकडे खटला चालेल। गुरुवारी रात्री 11:52 पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना उद्देशून व्हिडिओ जारी केला। यात पेपर लीक प्रकरणी कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं। मध्यरात्री 12:32 तब्बल 26 दिवसानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडलं। केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह देखील यावेळी उपस्थित होते। या दरम्यानच पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ जारी केला, त्यात ते काय म्हणाले ते पाहूया। मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा। तर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजूंनी संसदेतील चर्चेबाबत माहिती दिली। like to request once again to Rahul Gandhi ji and all the opposition members that better sense should prevail, that we cannot indefinitely create trouble in the parliament to prevent discussion. It's wasting the time of all the members. You all know very well it is very critical to let the parliament function. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली। वांगचुक को उठाया, जबरदस्ती से स्ट्रेचर तक नहीं लाया। दिल्ली के पुलिस, अमित शाह के पुलिस उनको खींच कर लेके गए। तो मेरा ये मानना है अगर अनशन छोड़ना था तो उसी जगह पर जहां से उनको पुलिस दिल्ली के खींच कर लेके गए, वहां जाकर हजारों जो वहां बच्चे बैठे हैं उनके सामने अपनी बात रखकर यह आंदोलन छूटना चाहिए था। तर सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। सोनम सर का जो सैक्रिफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे। जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो
सेक्रीफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे। तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते। त्यामुळे उपोषण जरी मागे घेतलं गेलं असलं तरी मोहीम आणि आंदोलन सुरूच राहणार आहे। एकूणच जवळपास 1.5 महिन्यांपासून सुरू झालेली मोहीम न थांबवण्यावर विद्यार्थी आंदोलक ठाम आहेत। 11 जून 2026 रोजी पुण्यातून ही मोहीम सुरू करण्यात आली। विविध शहरांचा दौरा करत 20 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन पोहोचलं। 28 जून रोजी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं। 18 जुलै रोजी प्रकृती खालावल्यामुळे वांगचुक यांना बळजबरीनं रुग्णालयात नेण्यात आलं। आधी सफदरजंग आणि नंतर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात वांगचुक यांना दाखल करण्यात आलं। दरम्यान 20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांनी संसद भवनावर मोर्चा काढला। या मोर्चात पोलिसांनी लाठीचार्ज केला। तर 21 जुलै रोजी याच लाठीचार्जच्या विरोधात काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिला। तर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला वांगचुक यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले। 26 दिवसांत वांगचुक यांचं 11 किलोनं वजन घटलं। आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपके ठाम आहेत। आंदोलन तोपर्यंत सुरूच राहील असंही ते म्हणतायत। मात्र केंद्र सरकार प्रधानांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे आता हे आंदोलन पुढे कसं वळण घेतं हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।